सर्वप्रथम मी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचं मी मनापासून धन्यवाद आणि आभारी मानतो. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही प्रतिष्ठानाच्या माध्यमातून या मौद्याच्या शहर व मौद्या तालुक्याच्या वतीने आम्ही इथे एक चांगलं सकाळपासून सकाळी 10 वाजतापासून आम्ही एक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येते. त्याच्यात स्त्री रोग असेल, बालरोग असेल, गुडघेदुखी असेल, असे बरेचसे आपले डोळे तपासणी असेल किंवा डोळे तपासल्यानंतर त्यांना चष्मा लागत असेल तर ते या दिवशी आम्ही त्या जनतेला किंवा इथल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या मित्र मंडळींना किंवा बुजुर्ग जे काही आले त्यांना आम्ही ही सुविधा उपलब्ध करून देतो. आपण सामाजिक कार्यकर्ता नाही, तर लोकांसाठी खूप सारे काम आपण जॉईन केलेलं आहे. कशा प्रकारच्या विकासाचे कार्य आपली नवीन प्रतिक्रिया आहे. आता मी इथे मौद्याच्या नगरपंचायतचा अध्यक्ष या मौद्याच्या जनतेने मला निवडून दिला. आता विकास कामं हे तर सातत्याने सातत्याने होत राहतात, पण त्याच्या सोबत पण आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ह्या जनतेचं जे प्रेम आहे याला आपल्याला त्यांना आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ज्या काही इथे आरोग्याच्या माध्यमातून आम्ही ज्या काही सुविधा उपलब्ध करून देतो तेही महत्वाचं आहे. कारण तेही आपली जनता मायबाप आहे. तर त्यांना आम्ही विकासा कामाच्या व्यतिरिक्त पण आम्ही नगरपंचायत असो किंवा आम्ही एक स्वतः म्हणून आपण बरेच वर्षापासून इथे आरोग्याच्या दृष्टीने पण आम्ही इथे काम करत आलेलो आहोत. म्हणून हे खूप महत्वाचा पार्ट असतो. कमीत कमी सकाळपासून आतापर्यंत 1000-1500 लोकांनी इथे शिबिरात भाग घेतला आणि कमीत कमी 600 ते 700 वडीलधारी मंडळी असेल, युवा मित्र असेल, महिला भगिनी असेल, डोळे तपासून 750-700 आताही तुम्ही पाहिलं असेल का आताही चालूच आहे. तर त्यांना चष्मे वाटप पण सुद्धा इथल्या इथंच होतो. दरवर्षी वाढदिवसाला आपण कसं आहे ज्या समाजात राहतो त्या समाजाला देणं पण राहते आणि जे आता आजपर्यंत ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या जनतेला त्यांच्या सगळ्या दुःखात किंवा सुखात आपण सहभागी राहिलं पाहिजे. आणि येणाऱ्या दिवसात आम्हाला असं वाटते की ज्या नगरपंचायतच्या माध्यमातून मौद्याचा कायापालट आम्ही बदलू, जेणेकरून प्रत्येक गल्ली किंवा त्यांचे बरेचसे विकास कामं आहेत जे आम्ही आता हाती घेतलेले आहेत. मुलांसाठी सुखसुविधा असेल, त्यांचे खेळाचे मैदान असेल, रस्ते आहे, बरेच गोष्टी आहेत जेणेकरून आम्ही त्याच्यावर आता पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करू. वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणतो का जे सकाळपासून तुम्ही मला जो शुभेच्छेचा वर्षाव माझ्यावर टाकला आहे आणि ज्या पद्धतीने मला फोनद्वारे किंवा स्वतः अप्रत्यक्ष येऊन भेटून गेले त्यांचे मी मनापासून धन्यवाद आणि त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि येणाऱ्या काळात पण आम्ही तुमच्या सेवेत नेहमी तत्पर राहू आणि ज्या काही गोष्टी इथे होत आहेत त्याला आम्ही ज्या काही कमी जास्त ज्या काही आहे त्यांच्या अडचणीमध्ये दूर करू असे आम्ही माझ्या प्रसन्न राजा तिडकेच्या लोकसभा प्रतिष्ठानाही मार्फत आम्ही त्या पूर्ण करू आणि नगरपंचायतच्या माध्यमातून जे काही विकास कामं आहेत त्यालाही घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि तुम्हा सगळ्यांना तुम्ही सुखरूप राहा अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो.